नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी आपल्या प्रथम आय एस यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. एमपीएससी आता येणारे एक्झाम आपले काही 17 मेला आहेत, 7 जूनला आहे, 14 जूनला आहे, ओके, आणि 12 जुलैला आहे. या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा एक्झाममध्ये पॉईंट विचारला जातो तो म्हणजे मृदा. आपली भूगोलाची सिरीज चालू आहे. आपण आता हा आपला एक 5वा चॅप्टर असेल, तर बाकीचे तुम्ही लेक्चर बघितले नसेल तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडतील. सो मृदा चॅप्टर मध्ये आपण आज अभ्यास करणं मृदे कसे असते, मृदेची डेफिनेशन, आणि आपल्याला मेन्स पर्स्पेक्टिव्हनी सुद्धा मला हा शिकवायचं आहे तुम्हाला राज्यसेवेसाठी वगैरे, आणि काही आपले फॅक्च्युअल फॅक्ट्स याच्यामध्ये मला सांगायचे आहेत की जे एक्झामला विचारतो आहे क्वेश्चन. ओके, सो पहिली गोष्ट मृदा काय असते, तर मृदाची व्याख्या काय असते आपण बघूया. तर मृदा काय असते आपली, तर सॉइल इज अ अपरमोस्ट लेअर ऑफ द अर्थ क्रस्ट कंपोज अँड मिनरल्स ऑर्गॅनिक मॅटर एअर अँड वॉटर. आपली ही जी काही नोट्स असतील मी तुम्हाला टेलिग्रामला उपलब्ध करून देईन, माझ्या टेलिग्रामला तुम्ही जॉईन करा. माती ही पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एक सर्वात वरचा जो सुपीक थर आहे. ओके, खनिज द्रव्य, सेंद्रिय पदार्थ, हवा आणि पाणी असे 4 घटकांनी बनलेले असते. किती घटकांनी बनलेले असते असं विचारलं तर किती घटकांनी, त्याचं पर्सेंटेज किती असं आपण पुढच्या साईडमध्ये बघूया. खनिजे, मिनरल्स म्हणतो आपण, सेंद्रिय पदार्थ, ऑर्गॅनिक मॅटर ज्याच्यामध्ये पानं वगैरे असतात, पानं कुजलेले अवशेष वगैरे असतात सजीवांचे वगैरे, हवा आणि पाणी यांची बनलेली असते. ओके, तो सॉइल कशी बनते हा एक क्वेश्चन एक्झामला विचारला जाऊ शकतो. सॉइल कशी बनली जाते, तर वेदरिंग ऑफ रॉक म्हणजे अपक्षय होतो. खडकांचा काय होतो, अपक्षय होतो. कशामुळे अपक्षय होतो, तर ऊन, वारा, पाऊस या 2-3 घटकांमुळे होतो खडकाचा अपक्षय होतो. अपक्षय आणि अपक्षरण याच्यामध्ये काय आहे, फरक आहे. अपक्षरण हे आपण जे म्हणतो ना वाहते घटक वगैरे असतात. ओके, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. इथे फक्त काय होतं, अपक्ष होते. फॉर एक्झाम्पल इथे हा खडक आहे, या खडकामध्ये जर पाणी साचलं तर दिवसा तापमान कमी होतं, त्यामुळे त्याचं आकारमान काय होतं, वाढतंय. आणि आपल्या रात्रीचं तापमान कमी होतं, त्यामुळे आकारमान वाढतंय. आणि आणि दिवसा तापमान कमी होतं, त्याचं आकुंचन होतं. प्रसारण आकुंचन, प्रसारण आकुंचन अशामुळे हा खडक काय होतो, खडकाचे 2 भाग होतात, त्याला अपक्षय म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये कोण वेदरिंग एजंट आहे, तर वाइंड आहे, वॉटर आहे, टेम्परेचर आणि बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे झाडांची मुळं वगैरे ही काय करतात, आपल्या खडकाची काय करतात, झीज करतात, आणि त्याच्यापासून मातीची निर्मिती होते. एक्झामला अतिशय महत्वाचा पॉईंट एक्झामला एक विचारू शकतो, तो म्हणजे काय, तर मातीमध्ये मिनरल मॅटर्स खनिज पदार्थ किती पर्सेंट असतात, तर 45% सर्वाधिक असतात. ऑर्गॅनिक मॅटर 5%, वॉटर 25%, आणि एअर किती 25 असते, 25 लक्षात ठेवा. एक्झामला अतिशय महत्वाचा पॉईंट आहे, तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल कसा, तर 45% मिनरल, 25% एअर, 25% वॉटर, आणि 5% काय असेल, सेंद्रिय पदार्थ. लक्षात राहील. सो एक युएसए मधली एक ऑर्गनायझेशन आहे ICAR क्लासिफिकेशन, भारतीय कृषी संशोधन परिषदेने सांगितलेलं एक त्यांच्याकडून हे घेतलेलं आहे, आपण थोडा अभ्यास केलेला आहे. तर आपल्या मृदेची काही महत्वाचे प्रकार पडतात. त्याचे नाव आहे पहिले इन्सेप्टिसॉल. जे एरिया आपल्या आपल्या भारतामध्ये किती आहे, 1303, 39.7%. सर्वाधिक कोणती प्रकारचा मृदा सापडतो, त्याला सुरुवातीची मृदा म्हणतात. हिला काय म्हणतात, सुरुवातीची मृदा. जेव्हाची पृथ्वीची काय होत होती, निर्मिती वगैरे होत होती, तेव्हापासूनची मृदा, प्रारंभिक मृदा. इंटिसॉल म्हणजे आताची नवीन अपरिपक्व मृदा. अल्पिसॉल म्हणजे जी अल्पसंयुग असलेली माती असते. वर्टिसॉल म्हणजे काळी माती, जी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे. याचा क्वेश्चन विचारला जातो, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची मृदा सापडते, व्हर्टिसॉल्स. आणि भारतामध्ये कोणत्या प्रकारचे सापडते, इन्सेप्टिसॉल. अरिडिसॉल्स म्हणजे कोरड्या प्रदेशात, म्हणजे ज्या ठिकाणी वाळवंट वगैरे अशा ठिकाणी सापडते. आणि अदर्स इतर प्रकार. लक्षात राहील. सो आणखी एक तुम्हाला सॉइल लेयर्स म्हणून विचारलं जाऊ शकतो एक्झामला. तर आपल्याकडे 5 प्रकारचे काय आहेत, लेयर, 6 प्रकारचे लेयर्स. कोणते, OEE-BCR, OEA, OEA, OAE, BCR. क्रम लक्षात ठेवा. डायरेक्ट तुम्हाला आपल्या राज्य सेवेला किंवा कंबाईन बिल डायरेक्ट तुम्हाला हा क्रम विचारला जाईल, वरून खाली, वरून खाली. सो OAE, BCR असं लक्षात ठेवलं तरी चालेल. आता पहिला जो थर असतो तो जैविक थर, अत्यंत सुपीक, जो पिकांसाठी अतिशय आवश्यक असतो. का, याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ असतात आणि कुजलेली पानं असतात. दुसरा आहे तो थोडासा सर्वात सुपीक, शेतीसाठी पण महत्वाचा असतोय. कशासाठी होतोय, थोडासा अपक्षालन म्हणजे खनिजांचं याच्यामध्ये काय असतं, प्रमाण जास्त असतं. बी ऑरिजन थोडासा कसा असतोय का, अधोमृदा असते. सी ऑरिजन मध्ये मूळ खडक असतात, आणि जे म्हणजे म्हटले ना, मूळ खडकांचा थोडीशी झीज झालेली असते त्यांची. आणि आर मध्ये काय असतं, तर ते मूळ खडक म्हणजे एक पूर्ण खडक असतोय. ओके, लक्षात ठेवा. पुढे काही महत्वाचे टाईप्स जे महाराष्ट्रामध्ये सापडतात, तर ब्लॅक सॉइल,
लॅटरेट सॉइल, अल्युवियल सॉइल, रेड सॉइल आणि आता विचारलं महाराष्ट्रात सर्वाधिक कोणती मृदा आढळते तर ब्लॅक सॉइल लक्षात ठेवायचं. BRDL काय लक्षात ठेवायची BRDL. 2 नंबर कोणती सापडते रेड सॉइल. ओके, सो जे आपल्या विदर्भामध्ये वगैरे पाहायला भेटेल लॅटरेट सॉइल कोकणामध्ये पाहायला भेटेल. डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला इथे विचारलं जाईल, डायरेक्ट क्वेश्चन. ओके, हा, सो ब्लॅक सॉइल आपल्याला कुठे पाहायला भेटते तर विदर्भ आणि खानदेश मराठवाड्यामध्ये पाहायला भेटते. लॅटरेट सॉइल आपल्याला कोकणामध्ये पाहायला भेटते. अल्युवियल सॉइल आपल्या गंगा नदी वगैरे आपली गोदावरी नदी खोरे वगैरे आहे, भीमा खोरे ते पाहायला भेटते. रेड सॉइल आपल्याला विदर्भामध्ये पाहायला भेटते आणि सँडी सॉइल आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाहायला मिळते. सो अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. इथे बघूया आपण काही महत्त्वाचे टाइप्स. ज्यातला पहिला टाइप आहे ब्लॅक सॉइल. आता ब्लॅक सॉइल ही बेसॉल्ट खडकापासून बनते. कशापासून बनते? बेसॉल्ट खडकातून. आणि तिचं नाव आहे जे काय आहे ना ते तिला जो काळा रंग प्राप्त होतो तो कशामुळे प्राप्त होतो? टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, लिहून ठेवा तुम्ही तुमच्या नोट्समध्ये. टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. मॅग्नेटाइट, हा, तो लक्षात ठेवा. टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. आणि याच्यामध्ये या मृदेमध्ये काय असते तर ॲल्युमिनियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध असते. रंग काळा असतोय, गडद राखाडी असतोय, चिकट आणि पाणी जोडण्याची काय असते जास्त असते. कोरड्या ऋतूमध्ये याला भेगा पडतात. जैविक ऑर्गेनिक मिळत ज्याचं प्रमाण आहे ते प्रमाण मध्यम प्रमाणात असतं आणि थोडेसे अल्कधर्म अल्कलाईन म्हणजे 7 पुढे असते. कापूस, ज्वारी, सोयाबीन ही महत्वाची पिकं घेतली जातात त्याच्यामध्ये. आणि कुठे कुठे पाहायला भेटते आपल्याला तर महाराष्ट्राचं पठार, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, विदर्भ या ठिकाणी पाहायला भेटते. राज्यात विचारलं भारतामध्ये तर मध्य प्रदेश, गुजरात या ठिकाणी पाहायला भेटते. दुसरा प्रकार आहे आपला लाल माती. ओके, जी विदर्भमध्ये सर्वाधिक पाहायला भेटते. ग्रॅनाइट आणि नीस. ओके, ग्रॅनाइट, नीस आणि नाईस आणि शिष्ट या खडकाच्या अपघातातूनही बनते. लोहाच्या ऑक्साईड मुलीला कोणता रंग प्राप्त होतो तर लाल रंग. सॉरी, येस, कोणता रंग प्राप्त होतो? लाल रंग प्राप्त होतो. ओके, याच्यामध्ये रंग लाल असतो, पिवळा असतो, तपकिरी असतो, सेंद्रिय पदार्थ कमी असतात. हे महत्वाचा पॉईंट आहे. काय कमी असतात? सेंद्रिय पदार्थ काय असतात तर कमी असतात. कारण की लिचिंग झालेलं असते. काय झालेलं असते? लिचिंग. ओके, सो हा पॉईंट लक्षात ठेवा. सेंद्रिय पदार्थ काय असतात तर कमी असतात. पुढे जाऊया आपण. सुपीकता कमी असते याची. चांगला पाण्याचा काय होतो? चांगला निचरा होतो. बाजरी, मका, शेंगदाणे अशा पद्धतीची पिकं घेतली जातात. महाराष्ट्रामध्ये कोकण, गडचिरोली, चंद्रपूर आणि विदर्भ या ठिकाणी मृदा पाहायला भेटते. आणि भारतामध्ये विचारलं तर तमिळनाडू, कर्नाटक, ओडिसा आणि झारखंड ज्या ज्या ठिकाणी मी हायलाइट करतो असे पॉईंट मला एक्झामसाठी अतिशय महत्वाचे आहेत. पुढचे आहे अल्युवियल सॉइल. ते गाळाची मृदा सुद्धा म्हटलं जातं. नद्याने वाहून आणलेला गाळा. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या काही नद्या वाहतात, त्यांची नावं आपल्याला माहिती असली पाहिजे. तर कोणती महत्वाची नदी वाहतात तर आपल्याला आपली जी कृष्णा आहे, त्याच्या खाली वरती भीमा आहे, गोदावरी आहे, वर्धा, वैनगंगा आहे आणि इकडे आपली तापी नदी आणि कोकणातल्या नदी. ह्या नदीने वाहून आणलेल्या गाळापासून या ब्रिटिश काळाची निर्मिती होती. तर आता इथे महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवा. खादर म्हणजे नवीन गाळ इथे बघा, आणि भांगर म्हणजे जुना गाळ लक्षात ठेवा. आणि तो एक तुम्हाला युपीएससीला एक क्वेश्चन विचारत होतो किंवा राज्यसेवेला. आपल्याकडे रचना असते, आपल्या गंगेच्या मैदानाची रचना आहे. एक म्हणतात त्याला म्हणतात भांगर, भाबर, जिथे दगडगोटे पाहायला भेटतात. नंतर खादर, नवीन गाळाचा प्रदेश. नंतर भांगर, जुन्या गाळाचा प्रदेश. आणि तराई, ददरीचा प्रदेश. असे 3-4 कन्सेप्ट लक्षात ठेवा. ओके, सो पुढे जाऊया. रंग कसा असतो? राखाडी असतो, फिकट टिपकरी असते. लोह, सेंद्रिय पदार्थ यांचं प्रमाण कमी असतं. कमी शब्द लक्षात ठेवा. आणि कशाचं प्रमाण जास्त असतंय तर पोटॅश आणि चुनखडीचं प्रमाण काय असतं? जास्त असतंय. पुढे निचरा चांगला होतोय. भात, ऊस, गहू, डाळी, भुईमूग यांचं म्हणतात ना पिकांची याच्यामध्ये घेतले तर पिके घेतली जातात. महाराष्ट्रातील गोदावरी, भीमा आणि कृष्णा नदीमध्ये ही मृदा पाहायला भेटते. आणि आपल्या भारतामध्ये गंगा आणि ब्रह्मपुत्रेचं मैदान त्या ठिकाणी. विचारलं भारतात सर्वाधिक कोणती मृदा सापडते तर लक्षात ठेवायचं इंडियामध्ये याचा रँक किती लागतो तो इंडियामध्ये फर्स्ट आहे. इंडियामध्ये फर्स्ट. लॅटरेट. ओके, लॅटरेट सॉइल जी कोकणामध्ये आपल्याला सर्वाधिक पाहायला भेटतो अतिवृष्टीमुळे. आता अतिवृष्टी आपल्या कोकणामध्येच होते. कॉमन सेन्स आहे की लॅटरेट सॉइल कुठे पाहायला भेटते तर कोकणामध्ये पाहायला भेटते. लिचिंग प्रोसेस, वरचे जे काही समृद्धचा भाग असतो तो वाहून गेलेला असतो पाण्यासोबत. लोहखंड आणि अल्युमिनियमचे प्रमाण काय असते? जास्त असते. रंग लालसर असतोय, तांबूक तपकिरी असतोय, ऍसिडिक असते. मृदा कशी असते? ऍसिडिक. आणि पावसाच्या भागात आढळते. कोणकोणती महत्वाची पिकं आहे त्याच्यामध्ये? नारळ, सुपारी, केळी, कॉफी, रबर, भात आणि सुधारित अर्थ याच्यात पाहायला भेटतात आपल्याला. कुठे कुठे पाहायला भेटते? कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सह्याद्रीचा भाग या ठिकाणी पाहायला भेटते. केरळ, कर्नाटक, आसाम आणि ओडिसा. पुढचे मुरुम, राखाडी थोडासा भाग आहे आपला खडक आणि
मृदा ह्याच्यामधला हा भाग म्हणू शकतो आपण. काळ्या मातीच्या अपघातातून काय होते, तिची निर्मिती होते आणि हवामानाच्या परिणामातून तिला काय होते, तयार होते. राखाडी रंगाची असते, कोरडे असते, निचरा जे होते, पाणी धरून क्षमतेची अतिशय कमी असते. पाणी धरून ठेवू शकत नाही कारण का ती थोडीशी मुरुम टाईप आहे वगैरे. तिचं म्हणतात ना पोयटा, आपण तिचं म्हणतो ना प्रोफाईल थोडंसं कसं असते, एक जाड जाड कण असत असतं. खत दिल्या सुपीकता वाढते आणि ज्वारी, हरभरा लक्षात ठेवा. आता आयोगाने एक क्वेश्चन विचारलं होतं, जेव्हा ते आपण पुढे घेऊ. जर एखादी मृदा ऍसिडिक बनली, काय बनली, ऍसिडिक आम्लयुक्त बनली, तर त्याच्यामध्ये काय ऍड करतात, त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं लाईम ऍड करतात. चुना, चुना काय ऍड करायचा, चुना. आणि एखादी मृदा जर बेसिक बनली असेल, क्षारयुक्त बनली असेल, तर त्याच्यामध्ये काय बनवायचं, तुम्ही ऍड करायचं जिप्सम ऍड करायचं. काय ऍड करायचं, जिप्सम. एक्झाम्पल डायरेक्ट क्वेश्चन इथे विचारला जाऊ शकतो. पुढचा पॉईंट लक्षात घेऊया आपण. ऍसिडिक असेल तर लाईम ऍड करा आणि बेसिक असेल तर जिप्सम ऍड करा. महाराष्ट्र कुठे कुठे पाहायला भेटते बघा ही मृदा, तर महाराष्ट्र, सोलापूर, सातारा, पुणे आणि अहमदनगर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात. क्षारीय मृदा जी अतिशय नापीक असते, कोरड्या हवामानात पाण्यातील क्षार वाहून वरती येतात आणि ते साचतात, त्याचे काय होते, असं मिठासारखं एक म्हणतो ना पांढरा थर तयार होतो, त्याला क्षार मृदा असं म्हटलं जातं. पांढरा थर दिसतो, वनस्पती वाढीस अडथळा निर्माण करतात, म्हणजे चांगली नसते ही मृदा. आणि सुधारणा करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, तर जिप्समचा. मागाशी म्हटल्याप्रमाणे कशाचा वापर केला जातो, तर एखादी मृदा क्षारयुक्त बनलेली असेल, तर बेसिक झाली असेल, तर त्याच्यामध्ये काय ऍड करायचं, तुम्ही जिप्सम ऍड करायचं. आणि ऍसिडिक झाली असेल तर लाईम ऍड करायचं. अतिशय महत्वाचे पॉईंट्स आहेत ते. हमखास क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके. भात आणि ऊस मराठवाडा आणि विदर्भातील कोरडा बागेच्या ठिकाणी पाहायला भेटते. बघा हेच ते प्रकार आहेत. अल्युव्हियल सॉइल अशा पद्धतीची दिसते, ब्लॅक सॉइल आणि रेड सॉइल, लॅटरेट सॉइल आणि अरिड सॉइल असे महत्वाचे डिफरन्स टाईप आहेत, जे आपल्या इंडियामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतात. ओके. तो इन शॉर्ट मध्ये आपण काय शिकलो आतापर्यंत. काळी माती, काळा रंग असतो, टिटॅनियम, मॅग्नेटाइट, बेसॉल्ट खडकापासून होते, कापूस, ज्वारी महाराष्ट्र पठारावर आढळते. लाल माती, लाल असतो कलर, ग्रॅनाइट या खडकापासून त्याची निर्मिती होते, बाजरी, मका आणि विदर्भ कोकणामध्ये आढळते. गाळ माती, राखाडी नदीच्या गाल वाहून आणलेला गाल, भात आणि गहूचं उत्पादन चांगलं होतं याच्यामध्ये. गोदावरी आणि भीमा नदीचं खोर आहे. लॅटरेट मृदा दालसर, पावसाळी दुधाई मुले म्हणतात, पावसामुळे जास्त वाहून जाते आणि नारळ आणि केळीचं उत्पादन जास्त घेतलं तर कोकणामध्ये पाहायला भेटते. राखाडी मुरुम पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतो आणि पांढरी क्षारीय मृदा आपले कोरडे भाग. ओके, लक्षात त्या ठिकाणी पाहायला, त्या ठिकाणी पाण्याचं म्हणजे जलसिंचनाचा वापर जास्त केला जातो. आता हे झालं महत्वाचे मृदेचे प्रकार, लक्षात राहिले असेल. आणि महाराष्ट्रात विचारलं सर्वाधिक मृदा कोणती पाहायला भेटते, तर बेस आपली ब्लॅक सॉइल. आता मातीची धूप ही कन्सेप्ट आपल्याला महत्वाची असते. मातीची धूप काय असते, तर आपला सुपीक तर काय होतो, वाहून जातो. मातीची धूप काय असते, तर पावसाच्या पाणी, वारा आणि मानवी क्रियाकलापांमुळे मातीचा सुपीक तर काय होऊन जातो, वाहून जाते. याला मृदेची काय म्हटलं जातं, धूप म्हटलं जातं. त्याला सॉइल इरोजन म्हटलं जातं. हा, टाइप्स ऑफ सॉइल इरोजन आपल्याकडे शीट म्हणजे वरचा थर फक्त निघून जातो, वरचा थर. रील म्हणजे असं काही व्यक्त भेगा पडतात, त्याला रील विरेचन म्हणतात. गली म्हणजे असा पूर्ण भागच काय केला जातो, वाहून जातो. मोठा महापुरा वगैरे आल्यानंतर, भरपूर पाऊस पडल्यानंतर, आता म्हणतात ना वाऱ्याच्या काही म्हणतात ना वहनामुळे काय होतो, असे काही मृदेची काय होते, इरोजन होते. मास इरोजन म्हणजे होतं ना लँडस्लाइड होता तिथे, लँडस्लाइड होणे पूर्ण मृदेचा काय होतो भाग काय खाली तो खाली खचतोय. आणि टनेल इरोजन असे काही होतात, छिद्र पडत आहेत, लक्षात ठेवा. स्वतः काय कारण असू शकतात, किती प्रकार आहेत, पाण्यामुळे जे होते त्याला वॉटर धूप म्हणतात आपण. वर्षा म्हणतो ना पाऊस, धबधबे, नदी, वाहतुकीमुळे माती वाहून जाते. रील धूप म्हणजे काय, लहान खड्डे पडतात. गली धूप म्हणजे काय, मोठे खड्डे पडतात. शीट धूप म्हणजे वरचा पातळ थर काय होतं, निघून जातो. वाऱ्यामुळे धूप तयार होते, वाऱ्यामुळे सुकी माती वाहून जाते. मुख्यतः वाळवंट आणि पृष्ठभाग असलेल्या क्षेत्रामध्ये पाहायला भेटते. आता माणसाच्या क्रियाकल्पांमुळे कसे होते, तर जंगल तोड केल्यामुळे जे मृदे म्हणतात ना वनस्पतीची मुलं आहेत, ची मृदा काय करतात, घट्ट करून ठेवतात. जंगल तोड केल्यामुळे ते होत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे मृदा वाहून नेली जाते एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी. अतिक शेती, शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणू शकतो आपण. रस्त्याचं बांधकाम आणि खाणकाम यासाठी अशा वेळी आपल्या मृदेची खूप सारी काय होते, हानी होते, मृदाची होते, धूप होते. आता सॉइल इरोजनची कॉजेस काय पूजा असतात, वनतोड असू शकतं, हे लिवायचे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतो. ओव्हरग्राझिंग असतं, अनसायंटिफिक फार्मिंग असते, आपण कशी शेती करतो. हेवी रेनफॉल असतोय, वाईल्ड इरोजन, यामुळे मृदेची काय होते, धूप होते. आता इफेक्ट काय होतं त्याचे, सुपीक मातीचे नुकसान होतं, पिकांचे उत्पादन कमी होणे, नदी तलाव भरकटणे, भूस्खलन आणि पर्यावरणाचं काय होतं, संतुलन. आता याचा प्रतिबंध काय करायचं, तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मला फॉरेस्ट म्हणजे वृक्ष लावता आली पाहिजेत. कंटूर फार्मिंग करता आली पाहिजे, टेरेसिंग करता आलं पाहिजे, माती झाकणारी पिकं लावता आली पाहिजेत, वारा रोखण्यासाठी झुडपांची ओढ लावता आली पाहिजे, आणि शाश्वत शेती पद्धत सस्टेनेबल ऍग्रिकल्चर प्रॅक्टिस केली पाहिजे. आपल्या भारतामध्ये अशा पद्धतीने काय होते, मृदा सापडते,
हे जो भाग दिसतो तुम्हाला याला ब्लॅक सॉइल म्हणतात. हा जो भाग दिसतो तो तुम्हाला ॲल्युव्हियल सॉइल आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने हा जो भाग दिसतो तुम्हाला रेड सॉइलचा भाग दिसतोय, ही वाळवंटीय मृदा आहे. ही भारतामध्ये अशा पद्धतीची मृदा पाहायला भेटते. ओके, इथे आपला हा चॅप्टर संपतो. पण पुढच्या चॅप्टरमध्ये कृषीला सुरुवात करू. आय होप तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. मृदेचे प्रकार काय आहेत, मृदेची व्याख्या कशी केली जाते, मृदेचे म्हणतात प्रोफाईल कसं आहे, OAE BC असं लक्षात ठेवायचं आहे. OAE BCR हा एक आपली प्रोफाईल असते. कोणती सर्वाधिक जुनी म्हणतात ना, सर्वात जुनी, तर इप्टिसॉल लक्षात ठेवायचं. ओके, आणि आपल्या महाराष्ट्रात कोणते आहे तर इन्सेप्टिसॉल लक्षात ठेवायचं, आणि आपल्या महाराष्ट्रात वर्टिसॉल. ओके, भारतात सर्वाधिक जुनी मृदा कोणती आहे तर इन्सेप्टिसॉल, आणि आपल्या महाराष्ट्रात कोणते आहे तर वर्टिसॉल. हे पॉईंट्स काही लक्षात ठेवा तुम्ही एक्झामच्या दृष्टीने. ओके, आपण इथे थांबूया. धन्यवाद.